सर्व मंडळींना माझा सप्रेम नमस्कार। 26/12/25 मी एक व्हिडिओ पाठवली होती, आलापी कशी करावी। तसंच आज मी तान कशा घ्याव्यात, तर तानीमध्ये प्रकार आहेत। एक प्रकार आहे मेरुखंड। आज मी तुम्हाला तो मेरुखंड शुद्ध स्वरांचा अगोदर सांगणार आहे, नंतर थोडंसं वेगवेगळ्या रागातही सांगणार आहे, समजून घ्या। आणि याच्या पूर्वीची जी माझी जी व्हिडिओ आहे 26 तारखेची, ती जर तुम्हाला नीट समजली तरच ही चांगली समजेल। म्हणून ती व्हिडिओ आणि ही व्हिडिओ त्याच्यामध्ये मुक्त आलाप कसे गायचे त्याचं टेक्निक सांगितलेलं आहे। आणि याच्यामध्ये ताना कशा घ्यायच्यात, कारण प्रत्येक गोष्ट जर तुम्ही पाठ करत बसला तर अवघड आहे। हे मेरुखंड पद्धती आहे, मोठमोठे गायक गात असतात, त्याच्यामध्ये उपयोग करत असतात। आपणही का करू नये, भजनामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे, हा माझा उद्देश आहे। टेक्निक सोपं आहे, नीट समजावून घ्या, पुन्हा पुन्हा ऐकण्याचा प्रयत्न करा। कारण शुद्ध स्वरांचं तुमच्या गणित लक्षात एकदा आलं की खरं काही अडचण नाही। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची होती की गाणं हे शुद्ध स्वरामध्ये दडलेलं आहे। म्हणून आपण ज्यावेळेला सकाळी उठतो त्यावेळेला एक 15 मिनिटं फक्त शुद्ध स्वरांच्या ज्या काही अलंकार आहेत ते वाजवावेत। सा आणि प निश्चित करावा, गोड गाता आलं पाहिजे, वाजवता आलं पाहिजे, गळ्यात बसलं पाहिजे। नंतर सारे गम पद निसा हे सुद्धा पेटी वाजून आणि पेटीशिवाय गळ्यात बसली पाहिजे। हे टेक्निक आहे। हे टेक्निकली जर तुम्ही गेला तर जास्त वेळ लागणार नाही। नाहीतर लोक 10-10 वर्ष करत असतात, शेवटी काहीच पदरात पडत नाही। तसं नाही, टेक्निकनी जायचं। 2 मार्ग आहेत, एक पिपिलिका म्हणून आहे आणि एक विहंगम गती असते। विहंगम गती म्हणजे पक्षाची गती असते, पक्षाप्रमाणे उडत उडत जातो। आणि मुंगी म्हणजे आता मुंगीचं वेग तुम्हाला माहितीच आहे, हा फरक आहे याच्यामध्ये। म्हणून आपल्याला विहंगम गती प्राप्त करायची असेल तर हे टेक्निक समजणं अत्यंत गरजेचं आहे। काही अडचण आल्यास तुम्ही निश्चितपणे मला उपयोग कॉन्टॅक्ट करू शकता। तर आता मी हे समजून सांगण्यासाठी कुठली तरी एक ओळ घेतलीच पाहिजे। तर या ठिकाणी मी एक ओळ घेत आहे आणि ती ओळ तुम्हाला म्हणून दाखवतो मी, आणि त्याच्यामध्येच तुम्हाला मी ह्या ताना म्हणून दाखवणार आहे। समजून घ्या, अवघड काही नाही, सोपं करून सांगतोय मी। तर या ठिकाणी जी ओळ घेतलेली आहे ते मी तुम्हाला वाजून दाखवतो। समेपासूनच आहे, तानही समेपासून आहे, कारण आपण समेला सोडायची नाही, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं। सध्या लक्षात येईपर्यंत समेपासूनच सगळं करायचं, आणि नंतर मग आपण तुम्ही एकदा तयार झाला कुठूनही घेता येईल, त्याचं काय अवघड नाही। तर ही ताल जी आहे, धिन्ना धिन धिना, धिन्ना धिन धिना ग तीन तीन तीना ग, रूप पाहता लोचनी, प्रेम पधम नि सा सा सानी धप मगरी सा, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी। म्हणजे समेला चालू आहे, एवढं तर निश्चित झालं। आता तानही आपण समेतूनच घेणार आहे। पहा, सुरुवातीची तान मी घेणार आहे, एकदम एका स्वराची तान आहे, समजून घ्या। एका स्वराची तान, 2 स्वराची तान, 3 स्वराची तान, 4 स्वराची तान। हे मेरुखंड जे आहेत हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवणार आहे। सध्या तुम्ही या नोटप्रमाणे प्रॅक्टिस घरी करा, आणि त्याच्यानंतर तुमची चांगली प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही स्वयंभू मंथन विचार करून वेगवेगळे मेरुखंड निर्माण करायचे आणि ते एकमेकाला जोडायचे। ही एक चांगली पद्धती आहे, मोठमोठे कलाकार करतात। तर आपण तर पाहूया एका स्वरावर तान कशी घ्यायची, समजावून घ्या। रूप पाहता लोचनी
आ रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी. लक्षात आलं असेल, एकदम सोपं आहे, काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही पाठवणार आहे नोटेशन, त्याच्यावर तुम्हाला आयडिया येईल. आता एका स्वराची तान झाली आपण घेतली, अशा ताना तुम्ही भजनामध्ये मारत चाला, म्हणजे मग रंगत येते भजनाला. काय तर आता 2 स्वर कसे आहेत पहा. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सा 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 री 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 सानी 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 री सानी री सानी. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सा 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 री 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 सानी 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 री सानी री सानी. रूप पाहता लोचनी. लक्षात आलं असेल, 2 स्वराची तान घेतलेली आहे मी. वरची सुद्धा घेता येते, वरची दाखवतो अजून मग करून. हा रूप पाहता लोचनी मम 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 प प प प प प प प म प म प म प म प प म प प म प. रूप पाहता लोचनी आणि द प म ग रे मम 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 प प प प प प प म प म प म प म प म प प म प प म प. रूप पाहता लोचनी आणि द प म ग रे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सानी द प म ग रे सा म म म म म म म म प प प प प प प म प म प म प म प म प म प प म प. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी आणि द प म ग रे सा. आलं लक्षात, 2 स्वराची तान तुम्हाला समजावून सांगितली. चांगला अभ्यास करा, चिंतन करा. आणि हे जे मेरुखंड आहे हे सरगममध्ये जास्त म्हणायचे नाही, तुम्ही घरी मेहनत करा आणि ते अशा आकारामधून आले पाहिजे. असं आकारामध्ये आलं पाहिजे, म्हणजे त्याला गोडवा येईल. कारण सरगममध्ये नाही, सरगममध्ये तुम्ही शिकलेल्या मोठ्या मोठ्या ताना मारू शकता, पण इथं मेरुखंड पद्धती आहे आणि त्या आकारामध्ये शोभून दिसते. मर्म लक्षात घ्या आणि तसा प्रयत्न करा. आता मी 3 स्वराची तान घेतो पहा. 3 स्वराची सारे ग रे ग म प म ग सारे ग म रे ग म प म ग प म ग रे प म ग रे. पुन्हा ऐका. दिन 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 सारे ग रे सारे ग रे सारे ग रे सारे ग रे रे म रे ग म ग रे ग म ग. रूप पाहता लोचनी. सोपं गणित आहे, पुन्हा दाखवतो. हा इकडे तिकडे थोडंसं होणार आहे.
सारे गरे सारे गरे रे ग रे ग मग सारे गरे सारे गरे रे ग रे ग रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी आणि जप मग नाही का सारे गरे सारे गरे सारे गरे सारे गरे रे मग रे ग मग रे ग मग रे ग रूप पाहता लोच सारे गरे सारे गरे सारे गरे सारे गरे रे ग मग रे ग मग रे ग मग रे ग मग रूप पाहता लोचनी अशा प्रकारे टेक्निक आहे. छोटं छोटं अगोदर नीट समजावून घ्यायचं आणि त्याप्रमाणे पुढे प्रवास करायचा. आता 4 स्वराची तान आहे, लक्षात घ्या. मी प्रयत्न करतो. मी सारे ग म ग रे रे ग म प म ग सारे ग म ग रे रे ग म प म ग सारे ग म ग रे रे ग म प म ग सारे ग म ग रे रे ग म प म ग रूप पाहता लोच. तो समूह घेऊन त्याला पुन्हा जोडायचंय. थोडीशी अवघड आहे ही तान, प्रयत्न करा, काय अवघड नाही पहा, म्हणून दाखवतो. सारे ग म ग रे रे ग म प म ग सारे ग म ग रे रे ग म प म ग रे प म ग रे रूप पाहता लोचनी. सारे ग म ग रे रे ग म प म ग सारे ग म ग रे रे ग म प म ग रे प म ग रे रूप पाहता लोच. सारे ग म ग रे सारे ग म ग रे रे ग म प म ग रे ग म प म ग रे प म ग रे रूप पाहता लोच. सारे ग म ग रे सारे ग म ग रे रे ग म प म ग रे ग म प म ग रे प म ग रे रूप पाहता लोचनी. अशी तान आहे, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. आता पुढची मुद्दाम 3 स्वराची तान घेतो, पहा कशी आहे. धिन ना धिन धिना ग तीन ना तीन तीना गम 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 म गम म गम गम पम गम पम गम पम गरी सा रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. सानी ग म गरी सा गम 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 म गम म गम पम गम पम गरी सा रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. सानी ग म गम 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 म गम म गम गम
रूप पाहता लोचनी ठीक आहे, समजलं असेल मला वाटतं. अवघड काही नाही. घरी प्रॅक्टिस करा, टाळ घेऊन प्रॅक्टिस करा, म्हणजे काय अडचण येणार नाही. आणि समजा अगदीच अडचण आली तर कॉमेंट्समध्ये तसं कळवा. ओके. आता अजून एक ताण आहे, सोपी आहे. सा 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 ग ग ग ग ग ग ग रे 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 म म म म म रूप पाहता लोचनी सा 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 ग ग ग ग ग ग ग रे 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 म म म म म रूप पाहता लोचनी सा 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 ग ग ग ग ग ग ग रे 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 म म म म म म रूप पाहता लोचनी आणि ग ग ग ग. सोपं आहे, समजून घ्या. आणि महत्वाची टीप म्हणजे आता हे तर मी तुम्हाला शुद्ध स्वर म्हणून दाखवलेले आहे बरं का. याचा उपयोग समजा तर राग कुठला आहे, जसा रागाप्रमाणे चेंज करता आलं पाहिजे तुम्हाला. ते एक स्किल आहे. उदाहरणार्थ मी इथं सॅम्पल म्हणून तुम्हाला देत आहे, लक्षात घ्या. याचा उपयोग तर दुसरीकडे झाला पाहिजे ना. म्हणून आता मी काफी राग घेतो. पहा, काफीमध्ये ग आणि नी कोमल आहेत काय, आणि या स्थाना आता मी तुम्हाला घेऊन दाखवतो. एकच स्थान मी तुम्हाला एक दिल तरी सगळं येईल. धीन 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 तीन लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी कानी दोग मगनी सा रूप पाहता लोचनी सा सा रे रे ग ग म म प प कानी दोग मगनी सा रूप पाहता लोचनी कानी द प म ग ग म ग म ग म ग म ग म म ग म म ग म ग म प म ग म प म ग म प म ग सा रूप पाहता लोचनी लोचनी ग म ग म ग म ग म ग म म ग ग म प म ग म प म ग म प म ग सा रूप पाहता लोचनी लक्षात आलं. काफी रागामध्ये मी उपयोग केला. आता याच्यामध्ये अजून कुठला आहे, रागाप्रमाणे आपण स्वरही चेंज करायचे. साचा हाच ठेवायचा वेगवेगळ्या रागामध्ये. उदाहरणार्थ बागेश्री असेल तर मग तिथे काय करायचं, गम नाही करायचं. गम 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 मध 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 म्हणजे ग म ध रागाप्रमाणे चेंज करत राहायचं. आता मी भिंप्लस रागामध्ये दाखवतो तुम्हाला. भिंप्लस रागामध्ये ग आणि नी कोमल आहे. पहा, ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसा विटेवरी देव कोठे. आता ही जी आहे ही ठेवून 5 पासून मी घेतो. आतापर्यंत मी 1 पासून घेतलं होतं. इथे ठेवून मी, कारण तुम्हाला ती ताण लक्षात यावी म्हणून मुद्दाम 5 पासून घेतो. पहा,
ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसा विटेवरी देव कोठे, गम 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 म गम म गम 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 सा, ऐसा विटे देव कोठे, ऐसा विटेवरी देव कोठे. लक्षात आलं? 5 पासून मी ताण घेतली, कारण तुम्हाला 1 पासून येणार नाही, पण ते ऍडजस्ट करावं लागेल म्हणून सरळ सरळ. कारण ऐसा विटेवरी 6.5 आहे, ते मी ऍडजस्ट करतो आणि ताण मी 5 पासून घेतली. थोडंसं थांबून लगेच उचलायचं ऐसा विटेवरी. सोपं आहे. आता मी काय करतो, वेगळा राग घेतो. तुम्हाला यावं ही भावना आहे म्हणून आता मी राग बदलतो. शिवरंजनी राग घेतो. ग कोमल आहे. सारे ग पद सा, सा ग पद रे सा, सारे ग पद सा, सा ग पद रे सा. आता याच्यामध्ये मी तुम्हाला हेच करून दाखवणार आहे. 5व्या मात्रेपासून येणार. संकल्पाची माया संसाराची, संकल्पाची माया संसाराची. गप 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 धप गप धप गप धप. संकल्पाची माया संसाराची, संकल्पाची माया संसाराची. गप 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 धप गप धप गप धप गुरिसा. संकल्पाची माया संसाराची. संकल्पाची माया संसाराची. गप 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 धप 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 गप धप गुरिसा. संकल्पाची माया संसाराची. गप गप पद सारे सा रसा गप गुरिसा. संकल्पाची माया संसाराची. गप 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 रसा गप पद सारे सा रसा गप गुरिसा. अशा प्रकारे सोपं आहे. जितकं करेल तेवढं सोपं आहे. समजून सवरून तुम्ही चिंतन करून तुम्ही स्वतः वेगवेगळे मेरुखंड तयार करायचे आणि मग गाण्यामध्ये जी मजा आहे ती और मजा आहे. इकडे काल मागच्या वेळेला मी आलाप शिकवले आणि यावेळेला ही मेरुखंड पद्धती अत्यंत सोपी. फक्त लक्षात घ्यायचं, थोडेसे असे ग्रुप बनवायचे आणि मात्रेत जुळून पुढे जायचं. आता मी करून दाखवलेलंच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला आल्यानंतर तुम्ही इतरांना सांगा. लोकांपर्यंत खेडोपाड्यामध्ये सगळीकडे माझे हे जी काही टेक्निक हे गेलं पाहिजे ही तुम्हाला विनंती आहे. आणि या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी.